हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज इनहेरिटन्स हे व्यवस्थित समजून घेतलं. त्याच्यामध्ये आपण सिम्पल इनहेरिटन्स कसं असतं आणि ते प्रोग्राममध्ये कसं लिहितात ते आपण बघितलं. ओके, टुडे वी आर गोइंग टू सी टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. ओके, बेसिकली देर आर 5 डिफरंट टाइप्स ऑफ इनहेरिटन्स: सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, hierarchical inheritance and hybrid inheritance. Okay, so first of all we'll see what is single inheritance. Single inheritance: in single inheritance we have one base class and one derived class. एक base class असतो आणि एक derived class असतो. बेस क्लासच्या प्रॉपर्टीज किंवा त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज म्हटलं, मी शब्द प्रॉपर्टीज वापरला म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं व्हेरिएबल्स येतात किंवा त्याचे फंक्शन्स येतात किंवा आपण जे पण व्हॅल्यूज डिक्लेअर करतो ह्या सगळ्या व्हॅल्यूज जर का पब्लिक असतील तर बेस क्लासमधल्या प्रॉपर्टीज ह्याच सगळ्या प्रॉपर्टीज डिराइव्ड क्लास त्याला कॉल करू शकतो किंवा वापरू शकतो. ओके, दिस इज कॉल्ड ॲज सिम्पल इनहेरिटन्स. हे सिम्पल इनहेरिटन्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं. ओके, सो विल जस्ट गो फास्ट. एक क्लास ए आहे इथे आणि दुसरा क्लास बी आहे. ओके, क्लास एमध्ये काय आहे, पब्लिक लिहिलेलं आहे आणि काही क्लास मेंबर्समध्ये काही फंक्शन असतील किंवा व्हेरिएबल्स असतील ते आपण डिक्लेअर केलेले आहे. आणि क्लास बीमध्ये काय, आपण पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड एला लिहू शकतो. पण आपण जर का पब्लिक लिहिलेलं असेल तर एच्या सगळ्या व्हेरिएबल्स किंवा प्रॉपर्टीज आपण कॉल करू शकतो क्लास बीमध्ये सुद्धा. ओके, दिस इज कॉल्ड ॲज सिम्पल इनहेरिटन्स. ओके, so we'll move forward. We'll see multi-level inheritance. In multi-level inheritance we have a chain of all classes and one baseline. In this we must have to use 3 classes. There is one base class and more than one derived classes. म्हणजे एक बेस क्लास असणार आहे आणि एकापेक्षा जास्त डिराइव्ड क्लासेस असणार आहे. म्हणजे क्लास एचा डिराइव्ड क्लास आहे बी, क्लास बीचा डिराइव्ड क्लास आहे सी. क्लास सी करता बेस क्लास कोणता आहे तर बी आहे. क्लास बी करता बेस क्लास कोणता आहे तर ए आहे. ओके, इन दिस वे वी हॅव फॉर्म्ड वन चेन अँड दिस इज कॉल्ड ॲज मल्टी लेवल इनहेरिटन्स. एक लेवल आहे, लेवल 1, लेवल 2, लेवल 3 असं त्याला म्हणतात, मल्टी लेवल इनहेरिटन्स. ओके, सो विल सी द एक्झाम्पल ऑफ मल्टी लेवल इनहेरिटन्स. याच्यामध्ये बघा, आपण एक पॅरेंट क्लास डिक्लेअर केला. पॅरेंट क्लासमध्ये आपण आता दरवेळेला मी आतमध्ये काय लिहिलेलं आहे हे काही महत्त्वाचं नाही, आपण काहीतरी त्या क्लासमध्ये जातो आहे हे कळण्याकरता आपण एक डिस्प्ले फंक्शन सगळीकडे लिहिलेलं असणार आहे. ओके, प्रत्येक प्रोग्राममध्ये. फक्त इथे महत्त्वाचं काय आहे तर तुम्हाला इनहेरिटन्स दाखवायचं आहे. तर इनहेरिटन्स कसं बघायचं तर ते आपण बघू. एक पॅरेंट क्लास आहे, तो पॅरेंट क्लास इथून इतका लिहिलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे XYZ. विल नॉट गो इन डिटेल ऑफ दॅट. त्याच्यानंतर आपण क्लास चाइल्ड लिहिलेला आहे आणि चाइल्ड क्लासचा बेस क्लास कोणता आहे तर पॅरेंट क्लास आहे, त्यामुळे आपण पब्लिक पॅरेंट लिहिलेला आहे. म्हणजे पॅरेंट क्लासमधल्या प्रॉपर्टीज चाइल्ड क्लास इनहेरिट करेल, तो वापरू शकेल. त्याच्यानंतर आपण हा चाइल्ड क्लास पण इथे संपला. त्याच्यानंतर आपण क्लास अजून एक क्लास लिहिला आणि त्याला नाव दिलं आहे अनदर चाइल्ड म्हणून. आणि याच्याकरता बेस क्लास कोणता आहे तर चाइल्ड क्लास आहे. ओके, जसं आपण ह्या डायग्राममध्ये बघितलं होतं, इथे पॅरेंट क्लास ए आहे, इथे चाइल्ड क्लास आहे. चाइल्ड क्लासच्या पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज चाइल्ड वापरू शकतो आणि चाइल्डच्या प्रॉपर्टीज अनदर चाइल्ड वापरू शकतो. तेच इथे दाखवलेलं आहे प्रोग्राममध्ये. पॅरेंट क्लास आहे, चाइल्ड क्लास आहे आणि अनदर चाइल्ड क्लास आहे. ओके, पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज चाइल्ड क्लास वापरू शकतो, चाइल्ड क्लासच्या प्रॉपर्टीज अनदर चाइल्ड क्लास वापरू शकतो. ओके, आणि सेम मेन फंक्शन लिहिलं आहे. मेनमध्ये आपण काय केलं, अनदर चाइल्ड सी लिहिलेलं आहे. अनदर चाइल्डचं ऑब्जेक्ट तयार केलं सी नावाचं. ओके, आणि ते वापरून आपण एक फंक्शनला कॉल केलं सी डॉट डिस्प्ले. सी कोणाचा ऑब्जेक्ट आहे तर अनदर चाइल्डचा. आपण अनदर चाइल्डमध्ये गेलो, अनदर चाइल्डमध्ये आपल्याला डिस्प्ले फंक्शनला कॉल करायचं आहे. तर इथे तर काही लिहिलेलं नाही आहे म्हणून आपण सी चाइल्डमध्ये गेलो, कारण का चाइल्डच्या प्रॉपर्टीज अनदर चाइल्ड वापरू शकतो. याच्यात गेलो,
याच्यामध्ये पण काही लिहिलेलं नाही आहे. आपण काय केलं, चाइल्ड क्लासच्या पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज चाइल्ड पण वापरू शकतो. त्यामुळे इथून आपण परत वर गेलो आणि इथे गेल्यानंतर पॅरेंट क्लासमध्ये आपल्याला डिस्प्ले नावाचं फंक्शन दिसलं आणि ते पण पब्लिक असल्यामुळे आपण त्याला डिस्प्ले करू शकतो. दिस इज एक्झाम्पल ऑफ मल्टी लेवल इनहेरिटन्स, असं तुम्हाला आउटपुटमध्ये डिस्प्ले झालं. ओके, समजलं. म्हणजे पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज चाइल्ड वापरू शकतो, चाइल्डच्या प्रॉपर्टीज अनदर चाइल्ड वापरू शकतो. Okay, this is called as multi-level inheritance. Now we'll see another type which is called as multiple inheritance. In multiple inheritance, we have more than one independent base classes and one derived class connected with all base classes. म्हणजे काय, तर याच्यामध्ये तुमचे बेस क्लासेस दोन एकापेक्षा जास्त असतील. इथे आता डायग्राममध्ये तुम्हाला दोन बेस क्लासेस दाखवलेले आहेत आणि डिराइव्ड क्लास काय असणार आहे, एक असेल. आणि हा जो डिराइव्ड क्लास आहे हा एला पण कनेक्ट आहे आणि बीला पण कनेक्ट आहे. म्हणजे ए आणि बी ह्या दोघांच्या प्रॉपर्टीज सी वापरू शकतो, पण बीची प्रॉपर्टी ए नाही वापरू शकत किंवा एची प्रॉपर्टी बी नाही वापरू शकत. ए आणि बीच्या प्रॉपर्टीज सी वापरू शकतो. ओके, दिस इज कॉल्ड एज मल्टिपल इनहेरिटन्स. ओके, विल सी द एक्झाम्पल ऑफ दिस. दिस इज द एक्झाम्पल ऑफ मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्समध्ये बघा, आपण क्लास ए लिहिलेला आहे, त्याच्यानंतर इथे क्लास ए संपला, त्याच्यानंतर आपण क्लास बी लिहिला आणि क्लास बी लिहिल्यानंतर इथे क्लास बी पण संपला आणि त्याच्यानंतर आपण क्लास सी लिहिलेला आहे. आता इथे बघा क्लास सी कसा लिहिलेला आहे, क्लास सी पब्लिक ए कॉमा पब्लिक बी. म्हणजे ए आणि बी या दोघांच्या प्रॉपर्टीज काय आहे, तर सी वापरू शकतो. ओके, in this way you can see we have defined multiple inheritance. मल्टी लेवलमध्ये फरक असतो आणि मल्टी लेवलमध्ये फरक आहे. ए लिहिलेला आहे, एच्या पुढे काहीच लिहिलेलं नाही. आपण क्लास ए लिहिला, त्याच्यानंतर इथे क्लास ए संपल्यानंतर क्लास बी लिहिला, क्लास बीच्या पण पुढे काही लिहिलेलं नाही आहे. पण क्लास सीच्या पुढे आपण लिहिलेलं आहे क्लास सी कोलन पब्लिक ए कॉमा पब्लिक बी. म्हणजे ए आणि बी या दोघांच्या प्रॉपर्टीज कोण वापरू शकतो, तर सी वापरू शकतो. आणि मग आपण मेन फंक्शन लिहिलं आहे. आता बाकीचं प्रोग्राम वाचणं तर ते खूप इझी आहे. जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये किंवा आधीच्या प्रोग्राम जसे वाचले, सी आउटच सगळीकडे लिहिलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही ऑब्जेक्ट यूज करून एखादं फंक्शन कॉल केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला एक ओळ वाचून दाखवतो याच्यात मेन फंक्शनमधली. आपण मेन फंक्शन वाचतो, त्याच्यामध्ये आपण सी ऑब्जेक्ट 3 म्हणजे सी काय आहे, सी नावाचा क्लास आहे आणि त्याचा आपण काय केलं, ऑब्जेक्ट तयार केलं. त्या ऑब्जेक्टला नाव काय दिलं आहे, ऑब्जेक्ट 3. ओके, आता पुढची ओळ बघा, ऑब्जेक्ट 3 डॉट सेट डेटा अंडरस्कोर ए. ओके, सेट डेटा नावाचं फंक्शन आपल्याला कॉल करायचं आहे. आता ऑब्जेक्ट 3 कोणाचं ऑब्जेक्ट आहे, तर सीचं आहे. सीमध्ये गेल्यानंतर आपण काय केलं, इथे सेट डेटा अंडरस्कोर ए. सेट डेटा अंडरस्कोर ए नावाचं फंक्शन आहे का सीमध्ये, तर ते नाही आहे. कारण का सेट डेटा ए फंक्शन कुठे लिहिलेलं आहे, तर क्लास एच्या आतमध्ये तुम्हाला इथे सेट डेटा अंडरस्कोर ए नावाचं फंक्शन दिलेलं आहे. त्यामुळे हे कॉल होईल. का होणार ते कॉल, कारण का एच्या प्रॉपर्टीज किंवा बीची प्रॉपर्टी सी कॉल करू शकतो. त्यामुळे आपण सीचं ऑब्जेक्ट तयार केलं आणि मग एची प्रॉपर्टीला कॉल केलेलं आहे. ओके, समजलं. याच्याच प्रमाणे तुम्ही बाकीच्या पण लाईन्स वाचू शकता आणि ते चेक करू शकता. फक्त लक्षात ठेवायचं की ए आणि बीच्या प्रॉपर्टीज सी वापरू शकतो, पण एची प्रॉपर्टी बी वापरू शकत नाही की बीची प्रॉपर्टी ए वापरू शकत नाही. ओके, एवढं लक्षात ठेवायचं आणि मग तुम्हाला हे इझिली वाचता येईल, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहे. ओके, पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. समजा दॅट प्रॉब्लेम इज कॉल्ड ॲज ॲम्बिग्युटी इन मल्टिपल इनहेरिटन्स. ओके, व्हॉट इज ॲम्बिग्युटी इन मल्टिपल, म्हणजे प्रॉब्लेम काय आहे मल्टिपल इनहेरिटन्समध्ये, तर तो आपण बघू. ह्याच्यामध्ये समजा क्लास एमध्ये डिस्प्ले नावाचं फंक्शन लिहिलेलं आहे आणि क्लास बीमध्ये पण डिस्प्ले नावाचं फंक्शन लिहिलेलं आहे आणि क्लास सीमध्ये आपण काय करतोय, तर डिस्प्ले नावाच्या फंक्शनला कॉल करतोय. तर कंपायलर कन्फ्युजनमध्ये जाणार
की क्लास ए मधल्याला कॉल करायचं की क्लास बी मधल्या डिस्प्लेला कॉल करायचं आहे. कारण का ए मध्ये पण डिस्प्ले आहे आणि बी मध्ये पण डिस्प्ले लिहिलेलं आहे. मग सी कॉल करताना कोणत्या डिस्प्ले फंक्शनला कॉल करायचं हा त्याच्यापुढे मोठा प्रॉब्लेम निर्माण होणार. ओके, दॅट प्रॉब्लेम इज कॉल्ड ॲज ॲम्बिग्विटी इन मल्टिपल इनहेरिटन्स. आता हाऊ टू ओव्हरकम म्हणजे हा प्रॉब्लेम कसा अवॉइड करायचा ते आपण बघू. त्याच्याकरता एक सिंटॅक्स आहे. आपण एखादं फंक्शन कॉल करतो, तर फंक्शन कॉल करताना आपण काय करतो, तर आपण ऑब्जेक्टचं नाव लिहितो, डॉट क्लासचं ते फंक्शनचं नाव लिहितो आणि मग त्याला कॉल करतो. ओके, इथे तेच आहे, थोडंसं सिंटॅक्स चेंज आहे. तर ऑब्जेक्ट नेम लिहायचं, म्हणजे आता आधीचं जे एक्झाम्पल हे आपण बघितलं होतं, याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट 3 म्हणजे सीचा ऑब्जेक्ट 3 तयार केला होता. तर इथे आपण ऑब्जेक्ट 3 लिहिणार, डॉट बेस क्लास, ज्या क्लासमधलं आपल्याला ए मधलं डिस्प्ले कॉल करायचं आहे की बी मधलं ते आपण लिहिणार, ए लिहिणार किंवा बी लिहिणार इथे, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि मग त्या फंक्शनचं नाव लिहिणार. ओके, आय विल रिपीट अगेन. ऑब्जेक्टचं नाव लिहिणार इथे म्हणजे OBJ3 किंवा ऑब्जेक्ट 3 लिहिणार, क्लासचं नाव लिहिणार म्हणजे बेस इथे जे लिहिलेलं आहे ते म्हणजे क्लासचं नाव आहे, क्लास ए लिहिणार किंवा क्लास बी लिहिणार आपण, आणि मग स्कोप रेझोल्युशन वापरून आपण ए की जे फंक्शन डिस्प्ले फंक्शन आपल्याला कॉल करायचं आहे तर आपण इथे ABCच्या इथे डिस्प्ले लिहिणार. ओके, इन दिस वे म्हणजे मग कंपायलरला कळणार की क्लास ए मधलं डिस्प्लेला कॉल करायचं की क्लास बी मधल्या डिस्प्लेला कॉल करायचं. ओके, युजिंग ऑब्जेक्ट. ओके, याच्यावरनं तो प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होऊ शकतो. नाव विल सी अनदर टाईप विच इज हायरार्कियल इनहेरिटन्स. हायरार्की म्हणजे आपण इनहेरिटन्स जर बघितलं होतं सुरुवातीचं तेच आहे. दॅट इज क्लास ए आहे, क्लास एच्या इज बेस क्लास, पण डिराइव्ड क्लास इथे काय आहेत, 2 असणार असू एकापेक्षा जास्त असतील, म्हणजे इथे 2 दाखवलेले आहेत. क्लास एच्या प्रॉपर्टीज बी पण वापरू शकतो आणि क्लास एच्या प्रॉपर्टीज सी पण वापरू शकतो, पण क्लास सीच्या प्रॉपर्टीज क्लास बी वापरू शकत नाही आणि क्लास बीच्या प्रॉपर्टीज क्लास सी वापरू शकत नाही. ओके, विच इज व्हेरी सिम्पल इनहेरिटन्स. आणि हायब्रिड लास्ट टाईप आपला जो आहे दॅट इज हायब्रिड इनहेरिटन्स. हायब्रिडमध्ये दोन्ही पण आहे, मल्टी लेवल आहे म्हणजे एक लेवल, दुसरी लेवल, तिसरी लेवल, 3 लेवल्स आहेत त्यामुळे मल्टी लेवल झालं. मल्टिपल इनहेरिटन्स आहे. मल्टिपल म्हणजे काय आहे की 2 बेस क्लासेस आणि त्यांचा एक डिराइव्ड क्लास ते पण आहे. मल्टिपल इनहेरिटन्स आहे. मल्टिपलमध्ये काय आहे की तुमचं एक बेस क्लास आणि 2 डिराइव्ड क्लास असं पण आहे. हे सगळ्याचं मिक्सचर असल्यामुळे इट इज कॉल्ड एज हायब्रिड इनहेरिटन्स. ओके, विल सी द एक्झाम्पल ऑफ दिस. आता इथे बघा क्लास ए लिहिलेला आहे, त्याच्यानंतर क्लास ए इथे संपला, त्याच्यानंतर इथे क्लास बी लिहिलेला आहे, पण क्लास बी काय करतो, क्लास एच्या प्रॉपर्टीज यूज करू शकतो. ओके, क्लास बी काय करतो, एच्या प्रॉपर्टीज यूज करू शकतोय. ओके, त्याच्यानंतर आपण क्लास सी लिहिला आहे, क्लास सी काय करतोय, परत क्लास एच्या प्रॉपर्टीज यूज करतोय, म्हणजे क्लास सी पण काय करतोय, क्लास एच्या प्रॉपर्टीज यूज करतोय. ओके, अँड फायनली क्लास डी लिहिलेला आहे. क्लास डी काय करतोय, बी आणि सीच्या प्रॉपर्टीज यूज करतोय. क्लास डी काय करतोय, बी आणि सीच्या प्रॉपर्टीज यूज करतो. क्लास डी काय करतो, बी आणि सीच्या प्रॉपर्टीज यूज करतोय. इन दिस वे वी कॅन रीड द प्रोग्राम. ओके, बाकी सगळीकडे तुम्ही प्रोग्राम मगाशी मी जर सांगितलं प्रोग्राममध्ये सगळीकडे सी आउटच लिहिलं आहे की सगळे फंक्शन्स कॉल होता की नाही हे कळण्याकरता आपण सी आउट लिहिलेलं आहे. ओके, मेनपासून तुम्ही वाचू शकता हा प्रोग्राम. मेनमध्ये सगळ्यात पहिले डीचा ऑब्जेक्ट तयार केला आहे, म्हणजे डी क्लास आहे. डी क्लासचा ऑब्जेक्ट 1 म्हणून आहे आणि तो ऑब्जेक्ट यूज करून बाकीच्या व्हेरिएबल्स किंवा फंक्शन्सला कॉल केलेला आहे, विच यू कॅन रीड इझिली. ओके, तुम्हाला ही गोष्ट इझिली कळणार आहे. तुम्ही वाचा, नाही समजलं तुम्ही मला विचारू शकता. ओके, सो विल स्टॉप हिअर. In next lecture we are going to see public and private inheritance. Okay, if you understand this properly then only you can move further for understanding public and private inheritance. Okay, so we'll stop here. Thank you.